पुढे धुळे शहर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचं पारडं यंदा जड दिसतंय, त्यामुळे संभाव्य आमदार कोण असणार पाहूया। तर धुळे शहर या मतदारसंघाकडे आपण मोर्चा वळवतोय। धुळे शहर मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडनं संभाव्य आमदार सध्या समोर आपण बघतोय। अनिल गोटे हे संभाव्य आमदार ठरू शकतात। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाने त्यांचे उमेदवार दिले होते अनुप अग्रवाल। मात्र अनुप अग्रवाल यांना धुळे शहरवासियांचा सध्या कौल नसल्याचं संभाव्य चित्र आहे। अगदी आणि यामागची कारणं काय असणार आहेत ते देखील समजून घ्यायचं। मात्र अनिल गोटे यांनी ऐन निवडणुकीतच ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यामुळे अनिल गोटे हे संभाव्य आमदार असल्याचं पाहायला मिळतं। 2019 मध्ये अनिल गोटे हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, हे देखील विसरून चालणार नाही। आणि याच बाबत नेमकी कारणं काय आहेत जाणून घ्या आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून। धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचा जर आढावा घ्यायचं ठरलं तर या ठिकाणी पंचरंगी लढत झाल्याचं बघावयास मिळालं आहे। आणि यामध्ये काटेकी टक्कर जर बघावयास मिळाली असेल तर ती महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बघावयास मिळाली आहे। महाविकास आघाडीचे ठाकरे गट शिवसेनेचे उमेदवार अनिल गोटे आणि महायुतीचे भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात काटेकी टक्कर झाल्याचे दिसून आलेले आहे। या सर्वांमध्ये एमआयएम पक्षाचे उमेदवार आणि आमदार फारुख शाह हे देखील या रेसमध्ये होते, परंतु समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी उमेदवारी केल्यामुळे मुस्लिम वोटर्समध्ये डिवायडेशन झाल्याचं बघायला मिळालं आहे। आणि याचा फटका हा एमआयएम पक्षाचे उमेदवार फारुख शाह यांना बसणार असल्याचंच एकंदरीत चित्र बघायला मिळालं आहे। आणि याचा जर कुठे जर फायदा होत असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार या दोघांना देखील झाल्याचं बघायला मिळत आहे। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।